Hi student, today we discuss about in the female reproductive system structure and development of ovary. But in the female reproductive system, yesterday we see first one is the external genitalia. This external genitalia it include external parts of the vagina. This part is called as vulva. म्हणजे सगळे व्हजायनाचे आपण काल एक्सटर्नल पार्ट पाहिले. इट इन्क्लूड आता याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं. फर्स्ट पाहिलं व्हेस्टिब्यूल, त्याच्यानंतर लॅबिया मायनोरा, क्लायटोरिस, देन नेक्स्ट लॅबिया मॅजोरा अँड लास्ट वन इज द मॉन्स प्युबिस. हे सगळे पार्ट आपण कधी पाहिले. एक्सटर्नल जेनायटेलिया हा पार्ट आपण कालच्या लेक्चरला पाहिला, त्यावेळी हे सर्व आपण एक्सप्लेन केलेले आहे. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची आपण डायग्राम व्यवस्थित पाहिली. त्याच्यानंतर एक्सटर्नल जिनायटलाचा जो व्हजायना हा पार्ट आहे त्याची पण डायग्राम आपण पाहिली. आणि एक्झॅक्ट ओव्हरीचं सेक्शन घेतल्यानंतर ओव्हरीची डायग्राम कशी असते, त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट असतात हे सर्व आपण काल पाहिलेलं आहे. म्हणजेच काल आपण काय पाहिलं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक्सटर्नल जिनायटिलिया हा पार्ट कंप्लीट केला. त्याच्यानंतर आपण ओव्हरी पाहत होतो. काय पाहत होतो? ओव्हरी. म्हणजेच ओव्हरीमध्ये आपण काय पाहिलं, फर्स्ट पाहिलं हा जो ओव्हरी हा काय एक प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे फिमेलमधला, आणि तो काय करतो, इट प्रोड्यूस दी एग ऑर फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह जे हार्मोन्स असतात ते काय करतात, ते प्रोड्यूस करतात. आणि जर ओव्हरीचं आपण स्ट्रक्चर पाहिलं तर ते कसं असते, एकदम सॉलिड ओव्हल और आल्मंड शेपचं असतं. त्याच्यानंतर आपण डायमेन्शन पाहिली, लेंथ असेल, ब्रेथ असेल आणि थिकनेस असेल. लास्ट वी सी व्हेअर इज द लोकेशन ऑफ दिस किडनी. किडनी इज लोकेटेड इन द अप्पर लॅटरल पार्ट ऑफ दी pelvis and near the kidney. And then next we see each ovary is held in position by the ligaments. लिगामेंटच्या सहाय्याने काय केली जाते, ते होल्ड करून ठेवलेली असते ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती काय करते, इट प्रोड्युसेस व्हेरियस हार्मोन्स. मग कोणते कोणते हार्मोन्स सिक्रेट करतात, तर इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, रिलॅक्सिन असेल, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन. हे सर्व हार्मोन्स ते काय करतायत, तर ही जी ओव्हरी सिक्रेट करत असते. मग त्या हार्मोनचं फंक्शन कधी उपयोगी असतं, ॲट द टाईम ऑफ पार्च्युरेशन ऑर प्रेग्नन्सी. त्या टायमिंगला हे हार्मोन्स काय करतायत, त्यांचा इम्पॉर्टंट रोल करत असतात. त्याच्यानंतरचा आपण पॉईंट काल स्टार्ट केला होता, स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. आता हे स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी याच्यामध्ये आपण थोडासा पार्ट पाहिलेला आहे. म्हणजे हे जे ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे आपण पाहिलेलं आहे. सेंटर पार्टला काय म्हटलं जातं, तर मेडुला म्हटलं जातं. आउटर पार्टला काय म्हटलं जातं, कॉर्टेक्स म्हटलं जातं. हा जो कॉर्टेक्स आहे हा एक्सटर्नली बाहेरच्या साईडने कवर केलेला असतो. तो कोणी, तर जर्मिनल इपिथेलियम लेअरने. आणि हा जो कॉर्टेक्स आहे एकदम त्याचं कॉम्पॅक्ट असं स्ट्रक्चर असतं, हॅविंग ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. म्हणजे स्मॉल ग्रॅन्युल्सने काय झालेलं असतं, हे बनलेलं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं, इट कन्सिस्ट ऑफ याच्यामध्ये जो मेडुला हा लेअर आहे, हा मेडुला सेंटरचा जो लेअर आहे हा स्ट्रोमा और लूज कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेला असतो. कशाने, स्ट्रोमा और लूज कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेला असतो. आणि हे जे स्ट्रोमा और लूज कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये काय काय असतात, तर ब्लड वेसल्स असतील, लिम्फ वेसल असतील आणि नर्व फायबर असतील. हे सर्व आपल्याला त्या स्ट्रोमा और लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे त्यांच्यामध्ये रेड ब्लड सेल असतील, व्हाईट ब्लड सेल्स असतील आणि डायरेक्टली नर्व फायबर हे ब्रेनशी काय झालेले असतात, कनेक्ट झालेले असतात. एवढे कॅरेक्टरिस्टिक्स आपण कालच्या लेक्चरला पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर हा मेडुला हा पार्ट संपल्याच्या नंतर आपल्याला आता कॉर्टेक्सचा विचार करायचा आहे. कशाचा, कॉर्टेक्स. तर इन कॉर्टेक्स, आता जर कॉर्टेक्स हा आउटर लेअर आहे तर कॉर्टेक्समध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट, जसे मेडुलामध्ये स्ट्रोमा और लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतात, मग त्यांच्यामध्ये ब्लड वेसल्स असतील, लिम्फ वेसल्स असतील आणि नर्व फायबर असतील. हे सर्व आपल्याला त्या एक्झॅक्ट सेंटरच्या मेडुला पार्टवरती पाहायला भेटतात. मग तिथं कॉर्टेक्सचा पण इम्पॉर्टंट रोल असू शकतो. मग इन कॉर्टेक्स, मग कॉर्टेक्समध्ये आपल्याला पाहायचं आहे, इट कंटेन लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस इज कॉल्ड ॲज ओव्हेरियन फॉलिकल्स. आता जर आपण कॉर्टेक्सचं हे आउटर साईडला कॉर्टेक्स प्रेझेंट आहे आणि कॉर्टेक्सचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर इट कंटेन लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस. म्हणजे एकदम स्मॉल सेल्स याच्यामध्ये, टायनी मासेस म्हणजे स्मॉल सेल याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि त्या सेल्सला काय म्हटलं जातं, ओव्हेरियन फॉलिकल्स. काय म्हटलं जातं, ओव्हेरियन फॉलिकल्स. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दी ओव्हरी. आणि जर कॉर्टेक्स ह्या आउटर लेअरचा आपण विचार केला तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर एकदम
टायनी मासेस एकदम स्मॉल सेल्स प्रेझेंट असतात आणि त्यालाच म्हटलं जातं ओव्हॅरियन फॉलिकल्स. ओव्हरीमध्ये जे फॉलिकल्स प्रेझेंट असतात त्यालाच काय म्हटलं जातं, ओव्हॅरियन फॉलिकल्स. सी इन दिस कॉर्टेक्स फर्स्ट वन इज द प्रिमॉर्डियल फॉलिकल, देन दिस कन्वर्ट इंटू डे फर्स्ट फॉर्म प्रिमॉर्डियल फॉलिकल, देन प्रायमरी फॉलिकल, secondary follicle and tertiary follicle, and last one is the मॅच्युअर फॉलिकल. दीज ऑल आर दी ओव्हॅरियन फॉलिकल. त्याला काय म्हटलं जातं, ओव्हॅरियन फॉलिकल. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर आपण कॉर्टेक्स काय सांगतोय, इट कंटेन लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस इज कॉल्ड ॲज ओव्हॅरियन फॉलिकल्स. त्यालाच काय म्हटलं जातं, ओव्हॅरियन फॉलिकल्स. म्हणजे हे जे प्रायमरी असतील, प्रिमॉर्डियल असतील, सेकंडरी, टर्शरी आणि मॅच्युअर हे काय आहेत, सर्वजण ओव्हॅरियन फॉलिकल आणि हे कॉर्टेक्समध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर इट कलेक्ट सेकंड कॅरेक्टर सांगितलं आहे, इट कलेक्टिवली फॉर्म ओहा ओरिजिनेटली फॉर्म दी सेल ऑफ दी डॉर्सल एंडोडर्म ऑफ यॉक सेल म्हणजे यॉकची जी सॅक असते, म्हणजे यॉकची सॅक म्हणजे हा एकदम एंडोक्राईन ग्लँडवरती येल्लो कलरचा पार्ट असतो. म्हणजे कॉर्टेक्सचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर या कॉर्टेक्समध्ये सेंटरला ह्या जे फॉलिकल सोडतात मध्ये जो रिमेनिंग डर्टी पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, यॉक. काय म्हटलं जातं, यॉक. म्हणजे दिस इट कलेक्टिवली म्हणजे हे जे फॉलिकल्स आहेत हे सगळे फॉलिकल कुठं सगळे मिळून म्हणजे त्यांचं सगळ्यांचं कलेक्शन कुठं होतं, फ्रॉम दी ओव्हा ओरिजिनेट फ्रॉम दी सेल ऑफ दी डॉर्सल एंडोडर्म. आता डॉर्सल साईडला डॉर्सली बाहेरच्या साईडने, परंतु कुठं एंडोडर्म ऑफ यॉक सॅक म्हणजे जो सेंटरचा पार्ट आहे यॉक सॅक. आता एंडोडर्म मीन्स इनर अँड डर्म मीन्स लेअर. म्हणजे हे जे सर्व फॉलिकल आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ग्राफियन फॉलिकल आणि प्रिमॉर्डियल फॉलिकल हे कुठं फॉर्म होतात, इन दी एंडोस्पर्म. कुठं होतात, एंडोडर्म. एंडो मीन्स इनर अँड डर्म मीन्स लेअर. म्हणजे या कॉर्टेक्सच्या आतमधल्या साईडला आपल्याला हे सर्वजण कलेक्टिवली फॉर्म झालेले दिसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिजे पहा, दिस सेल्स मूव टू गोनॅडल रीच ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आणि डिवाइड मायटोटिकली. म्हणजे हे जे सेल्स आहेत हे सेल्स काय होतात, जेव्हा मायटोटिकली डिवाइड होतात. आता हे प्रिमॉर्डियल सेल असतील, ग्राफियन फॉलिकल असतील, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियल हे काय होत आहेत, जेव्हा गोनॅडल रिजनवरती म्हणजे जिथं गॉनर्स फॉर्म होतात त्या गोनॅडल रीजवरती ते काय होत आहेत, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वरती काय केले जातात, ते डिव्हाइड केले जातात. ते मायटोटिकली कसे केले जातात, मायटोटिकली. म्हणजे मायटोटिकली जेव्हा ते डिवाइड होतात तेव्हा काय होते, डिप्लॉइडकडून त्यांच्याकडं हॅप्लॉइड सेल तयार झालेल्या असतात. मग फर्स्ट कॅरेक्टर आपण काय सांगितलं आहे, जो कॉर्टेक्स आहे ह्या कॉर्टेक्समध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस, त्यालाच काय म्हटलं जातं, ओव्हॅरियन फॉलिकल्स. देन दिस फॉलिकल डायरेक्टली सगळे कलेक्ट कुठं होतात, तर डॉर्सल एंडोडर्म ऑफ यॉक सॅक म्हणजे कॉर्टेक्सच्या इनर लेअरवरती हे सगळे काय होतात, फॉर्म होतात. त्याच्यानंतर हे जे फॉर्म झालेत हे सेल काय होतात, मूव्ह होतात गोनॅडल रीजवरती ते मूव्ह होतात ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. कधी तर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट म्हणजे थोडक्यात एम्ब्रियोची जेव्हा डेव्हलपमेंट स्टार्ट होते ते काय होतात, डिवाइड होतात तर मायटोटिकली डिवाइड होतात. म्हणजे डिप्लॉइडकडून आपल्याला हॅप्लॉइड सेल पाहायला भेटतात. अँड देन दिस सेल्स आर कॉल्ड ॲज उगोनिया. त्याच सेलला काय म्हटलं जातं, उगोनिया. म्हणजे ही सगळी प्रोसेस प्रिमॉर्डियल फॉलिकलच्या आधीच चालते, प्रिमॉर्डियल फॉलिकलच्या अगोदरची. मग उगोनिया म्हणजे काय, तर हा एक मॅच्युअल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल आहे. उगोनिया ही मॅच्युअल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल आहे दॅट गिव्ज राईज टू प्रायमरी ओसाइट बाय मायटोसिस. म्हणजे जेव्हा मायटोसिस ही प्रोसेस होते तेव्हा ती काय देते, प्रायमरी फॉलिकल और प्रायमरी ओसाइट और प्रिमॉर्डियल फॉलिकल. म्हणजे प्रिमॉर्डियल फॉलिकलपर्यंत आत्ताची आपण स्टेज पाहिली जिथं उगोनिया हा पार्ट तयार होतो आहे. त्या उगोनियाला काय म्हटलं जातं, हा एक मॅच्युअल फिमेल रिप्रोडक्टिव्हचा सेल आहे आणि काय करतो, इट गिव्ज राईज टू प्रायमरी ओसाइट बाय मायटोसिस. म्हणजे जेव्हा मायटोसिस ही प्रोसेस होते त्या मायटोटिकली डिव्हिजन होतात प्रिमॉर्डियल फॉलिकल, तेव्हा त्याच्यापासून काय तयार होते, प्रायमरी ओसाइट तयार होते. म्हणजे प्रायमरी एक सेल तयार झालेली दिसते, त्या प्रोसेसला म्हटलं जातं उगोनिया प्रोसेस कधी होते, जेव्हा तिथं मायटोसिस ही प्रोसेस होते. कुठं मायटोसिस ही प्रोसेस होते, ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ऑफ दिस यॉक सॅक. जे फॉलिकल तिथं तयार झाले त्यांच्यामध्ये काय होते, मायटोटिकली डिव्हिजन होऊन त्यांच्यापासून ज्या सेल तयार झाल्यात
त्या सेल फॉर एक्झाम्पल प्रायमरी oocyte, त्याला काय म्हटलं जातं, ओगोनिया. तर दिस ओगोनिया कंटिन्यू टू ग्रो अँड इट सराउंडेड बाय लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल. आता नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला सांगितलं आहे, जो ओगोनिया फॉर्म झाला आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल आहे ही, तिला म्हटलं प्रायमरी oocyte, आणि ती कशी डिवाईड झाली तर मायटोसिसमध्ये. त्याच्यानंतर जर मायटोसिस या प्रोसेसने ती डिवाईड झाली. नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, दिस ओगोनिया कंटिन्यू टू ग्रो, म्हणजे ही ओगोनिया ही स्टेज प्रायमरी oocyteमध्ये काय होते, कंटिन्यू ग्रो होते आणि इट सराउंडेड बाय लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल. म्हणजे जर प्रायमरी oocyte किंवा प्रायमरी फॉलिकल आपण म्हटलं तर त्याच्या सराउंडिंगला म्हणजे आउटर लेअरला काय असतात, ग्रॅन्युलोसा सेल. ग्रॅन्युलोसा सेल्स, दिस सेल्स मेड फ्रॉम ग्रॅन्युल्स, कशाने बनलेले असतात, ग्रॅन्युल्सने. म्हणजे काल मी स्ट्रक्चर दाखवलं होतं, ग्रॅन्युलर म्हणजे एकदम स्मॉल पार्टिकल्स असतात, त्यालाच काय म्हटलं, ग्रॅन्युलर सेल्स. काय म्हटलं, ग्रॅन्युलर सेल. म्हणजे जर ओगोनियाचं म्हणजे प्रायमरी oocyteचं आपण स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्या सराउंडिंगला काय असतं, लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल, म्हणजे स्मॉल पार्टिकलचा लेअर असतो, आणि ते फॉर्म रुडिमेंट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल. आणि ते काय करतायत, ओव्हॅरियन फॉलिकल फॉर्म करतायत. ओव्हॅरियन फॉलिकल फॉर्म करतायत म्हणजे फर्स्ट प्रिमॉर्डियल फॉलिकलपासून प्रायमरी फॉलिकल फॉर्म करतात मायटोसिस या प्रोसेसनुसार, त्याच्यानंतर सेकंडरी करतात, त्याच्यानंतर टर्शरी करतात, आणि लास्ट करतात ते ग्राफियन और मॅच्युअर फॉलिकल. हे कोणाचं काम आहे, जेव्हा ग्रॅन्युलोसा सेल्स कोणाच्या सराउंडिंगला असतात, प्रायमरी oocyteच्या, आणि ते फॉर्म रुडिमेंट्स ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल. आणि ते ओव्हॅरियन फॉलिकल प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आणि ग्राफियन हे सगळे फॉर्म करतात. दिस प्रोसेस फॉर्म बाय oogenesis. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे, फॉलिकल्स तयार होतात त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, oogenesis. दिस मीन्स एग अँड जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. म्हणजे तिथं काय होतं आहे तर एगचं फॉर्मेशन होतं आहे. काय होतं आहे, एगचं फॉर्मेशन होतं आहे. परत आपण रिपीट करू, आपण कॉर्टेक्सचा विचार करतो आहे, ह्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस असतात, त्यांनाच काय म्हटलं जातं, ओव्हॅरियन फॉलिकल्स. ओव्हॅरियन फॉलिकल्स म्हणजे प्रिमॉर्डियल, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं, हे सगळे फॉलिकल आहेत, हे कलेक्टिवली कुठं फॉर्म होतात, इन दी ओव्हा ओरिजिनेट फ्रॉम दी डॉर्सल एंडोडर्म ऑफ यॉर्क सॅक. म्हणजे डॉर्सल साईडला, परंतु जो कॉर्टेक्स आहे त्याच्या आतमधला जो डर्टी रिजन आहे त्याला आपण यॉर्क सॅक म्हटलं, एक एम्प्टी सॅक त्याला म्हटलं यॉर्क सॅक. आणि त्याच्यामध्ये हे फॉलिकल आपल्याला फॉर्म झालेले दिसतात. आणि हे जे फॉलिकल आहेत हे मूव्ह होतात गॉनॅडल रिजनवरून ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. म्हणजे जेव्हा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते तेव्हा त्यांच्यामध्ये मायटोटिकली ते काय होत आहेत, हे जे ओगोनिया आहेत म्हणजे हे जे oocyte सेल आहेत हे डिवाईड होतात, आणि डिवाईड झाल्याच्या नंतर ते ग्रोईंग होते त्या प्रायमरी oocyteमध्ये. आणि जेव्हा ग्रोईंग होते प्रायमरी oocyteच्या, त्याच्या सराउंडिंगला ग्रॅन्युलोसा सेलचा काय असतो, लेअर असतो. आणि जेव्हा हा ग्रॅन्युलोसा सेलचा लेअर प्रायमरी oocyteमध्ये आपल्याला पाहायला भेटतो, आणि ते फॉर्म रुडिमेंट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ते काय करतात, प्रायमरीकडून सेकंडरी, सेकंडरीकडून टर्शरी असे ते ओव्हॅरियन फॉलिकल फॉर्म करतात. त्याच प्रोसेसला म्हटलं जातं oogenesis. काय म्हटलं जातं, oogenesis मीन्स मीन्स एग अँड जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. म्हणजे इथं काय होतं, एगचं फॉर्मेशन होतं आहे. आणि ही जी oogenesis ही प्रोसेस आहे, इट ऑकर्स मच बिफोर दी बर्थ ऑफ फिमेल बेबी. म्हणजे एगचं जे फॉर्मेशन होतं आहे आणि फॉलिकल्स तयार होतात, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल, ही कधी होते, मच बिफोर दी बर्थ ऑफ फिमेल बेबी. फिमेल बेबीची बर्थ होण्याच्या अगोदरच, बिफोर दी बर्थ ऑफ फिमेल बेबी, तेव्हाच oogenesis ही प्रोसेस तिथं होत असते. आणि जेव्हा oogenesis प्रोसेस होते एक्झॅक्ट ती कधी होते, जेव्हा ओव्हरी जी ही फुल्ली फॉर्म झालेली असते. म्हणजे तिथं ही सगळी मॅच्युरेशन प्रोसेस झालेली असते ओव्हरीमध्ये फॉलिकलची. मग ही जी मॅच्युरेशन प्रोसेस तिथं पूर्ण होते कधी, बाय दी एंड ऑफ 12 वीक्स ऑफ ओव्हरी इज फुल्ली फॉर्म. म्हणजे 12 वीक्स पूर्ण एंडिंगला 12 वीक्स पूर्ण झालेले असतात, तेव्हा त्या एंडिंगला ही ओव्हरी काय होते, फुल्ली फॉर्म होते. जेव्हा फिमेल बेबी काय होणार आहे, जन्मणार आहे, तेव्हाच त्याच्या आधी म्हणजे 12 वीक्स त्याच्या आधी ही फुल्ली फॉर्म झालेली असते ओव्हरी, आणि तेव्हाच त्याच्या अगोदर ही सगळी oogenesis ही प्रोसेस चालते. त्याच्यानंतर जर ओव्हरीचा आपण फिमेलमध्ये विचार केला, हॅज मोर दॅन 2 मिलियन ऑफ प्रिमॉर्डियल सेल. म्हणजे हे जे प्रिमॉर्डियल फॉलिकल आहेत, हे प्रिमॉर्डियल फॉलिकल किती असतात तर मोर दॅन म्हणजे जास्तीत जास्त 2 मिलियनपेक्षाही जास्त प्रिमॉर्डियल फॉलिकल सेल आपल्याला ओव्हरीमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हे जे
जर्मिनल इपिथेलियल सेल इट गिव्ज राईज टू ग्रुप ऑफ ओगोनिया. म्हणजे जर्मिनल इपिथेलियल सेल म्हणजे हे जर्म लेअरने बनलेले असतात. अबाव साईडला इपिथेलियम, इपी मीन्स अबाव अँड थेलियल मीन्स लेअर, म्हणजे वरच्या साईडला हा जर्मिनल लेअर आहे. इट गिव्ज राईज टू ग्रुप ऑफ ओगोनिया. आता हा काय करतोय, इट गिव्ज राईज टू ग्रुप ऑफ ओगोनिया प्रोजेक्टिंग इन टू द कॉर्टेक्स इन द फॉर्म ऑफ कॉर्ड्स ऑफ एक ट्यूब. त्यालाच काय म्हटलं जातं, एक ट्यूब. आता जर्मिनल इपिथेलियल सेल, जर्मिनल इपिथेलियल जो सेल आहे इथं आउटर साईडला आपल्याला दाखवलं आहे. नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे. हा जो जर्मिनल इपिथेलियल सेल आहे हा काय करतोय, इट गिव्ज राईज टू, जर्मिनल इपिथेलियल सेल हा कॉर्टेक्सच्या आउटर साईडचं कव्हरिंग आहे, स्मॉल जर्म लेअरने बनलेलं असतं. हे काय करते, इट गिव्ज राईज टू ग्रुप ऑफ ओगोनिया. म्हणजे जो ओगोनिया आहे म्हणजे प्रायमरी ऊसाईट. काय आहे, प्रायमरी ऊसाईट. ही प्रायमरी ऊसाईट ह्या ज्या सेल आहे त्यांना काय करतोय, प्रोजेक्टिंग इन टू कॉर्टेक्स, म्हणजे त्यांना कॉर्टेक्समध्ये काय करतोय, डायरेक्टली ट्रान्सफर करण्याचं काम करतोय. तर कोणाच्या साहाय्याने, आता कॉर्टेक्स इकडं आपल्याला लेफ्ट साईडला दिसतोय, हा प्रायमरी फॉलिकल इकडं कॉर्टेक्समध्ये येणार आहे. तर कोणाच्या साहाय्याने, इन द फॉर्म ऑफ कॉर्ड्स कॉल्ड एक ट्यूब. आणि कॉर्टेक्समध्ये ती एक ट्यूबच्या साहाय्याने जाते. आता जी ब्लड व्हेसल्स आहे पहा, ही ब्लड व्हेसल्स आपल्याला ब्ल्यू कलरची दाखवली, त्याच्या शेजारी जी एक ट्यूब आहे त्या एक ट्यूबच्या साहाय्याने प्रायमरी फॉलिकल डायरेक्टली जर्मिनल इपिथेलियमपासून कॉर्टेक्समध्ये काय करतात, एंट्री करतात. त्यालाच म्हटलं जातं एक ट्यूब. म्हणजे आपण काय पाहिलं, नेक्स्ट कॅरेक्टर पाहिलं, oogenesis ही प्रोसेस होते फॉर्मेशन ऑफ दी एग. इट ऑकर्स मच बिफोर दी बर्थ ऑफ फिमेल बेबी. फिमेल बेबीची बर्थ होण्याआधी ही प्रोसेस होते. म्हणजे ओव्हरी फुल्ली मॅच्युअर, फुल्ली फॉर्म होते. ओव्हरीमध्ये सगळी ही प्रोसेस होते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी फॉलिकलची. त्याला किती, बाय दी एंड ऑफ 12 वीक्स, म्हणजे पूर्णपणे 12 वीक्स लागतात. किती वीक्स लागतात, 12 वीक्स. म्हणजे 12 वीक्सच्या नंतर ओव्हरी काय होते, फिमेल बेबी. त्याच्यानंतर काय होणार आहे, 12 वीक नंतर ती फिमेल ओव्हरी फुल्ली फॉर्म होते. 12 वीक राहिले की मग त्याच्यानंतर काय होते, ते जी फिमेल बेबी ही काय होते, तिची बर्थ होते. मग ती बर्थ होण्याआधीच काय होते, oogenesis प्रोसेस होते. आणि जर ओव्हरीचा आपण विचार केला, फिमेलमध्ये हॅज मोर दॅन 2 मिलियन प्रिमॉर्डियल सेल. म्हणजे 2 मिलियन एवढे काय असतात, प्रिमॉर्डियल सेल आपल्याला ओव्हरीमध्ये पाहायला भेटतात. आणि जर्मिनल इपिथेलियन हा जो सेल आहे, हा कॉर्टेक्सचा आउटर लेअर आहे, हा काय करतोय, तो जो oogonia आहे म्हणजे प्रायमरी ऊसाईट आहे, त्या प्रायमरी ऊसाईटला डायरेक्टली कुठं प्रोजेक्टिंग करतोय, म्हणजे ट्रान्सफर करतो इंटू कॉर्टेक्स. आणि ते कशाच्या सहाय्याने करतो, इन दी फॉर्म ऑफ कॉर्ड्स, म्हणजे एक ट्यूबच्या सहाय्याने. त्यालाच काय म्हटलं जातं, एक ट्यूब. म्हणजे त्या एक ट्यूबच्या सहाय्याने तो डायरेक्टली कॉर्टेक्समध्ये ते ट्रान्सफर करण्याचं काम करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहायचं आहे पहा, इच कॉर्ड ॲट दी एंड हॅज राऊंड मास ऑफ ओगोनियल सेल कॉल्ड ॲज एग नेस्ट. आता जर आपण प्रायमरी ऊसाईट पाहिली म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मॉल सेल असतात, त्याला म्हटलं इच कॉर्ड. प्रत्येक सेलमध्ये काय होते, ॲट दी एंड हॅज राऊंड मास, म्हणजे त्याच्या एंडिंगला काय असते, एक राऊंड, म्हणजे थोडक्यात सराउंडिंगला स्मॉल सेल टाईपचं स्ट्रक्चर असतं, त्यालाच म्हटलं जातं एग नेस्ट. म्हणजे त्या कॉर्डच्या सराउंडिंगला जे राऊंड मास असतं, म्हणजे त्यांना राऊंड केलं आहे सराउंडिंगला, त्या ओगोनियल सेललाच काय म्हटलं जातं, एग नेस्ट. म्हणजे ते काय असतं, एकचं एक जाळं तयार झालेलं असतं. म्हणजे जर आपण ही एक सेल पाहिली, प्रायमरी फॉलिकल ही सेल पाहिली, तर ह्या प्रायमरी फॉलिकलचा जो सगळ्यात मध्ये सेंटरचा पार्ट आहे तो ऊसाईटचा आहे. काय एक स्मॉल स्ट्रक्चर दाखवलं आहे ते कशाचं आहे, ऊसाईटचं. आणि त्याच्या भोवताली आहे ते फॉलिकल. आता ह्या फॉलिकलमध्ये एक राऊंड मास दिसतोय आपल्याला, म्हणजे एक सर्कल दिसतं. एक छोट्या सर्कलच्या बाहेर प्रायमरी फॉलिकलचा जर विचार केला, छोट्या सर्कलच्या बाहेर एक मोठं सर्कल दिसतंय, तिथं काय एकदम राऊंड मास आहे. इच कॉर्ड हॅज राऊंड मास. आणि त्या राऊंड मासचे जे ओगोनियल सेल आहे त्यालाच काय म्हटलं जातं, एग नेस्ट. म्हणजे ते काय असतं, पूर्णपणे एक एकचं जाळं तयार झालेलं असतं, फ्रॉम विच प्रिमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल डेव्हलप. आणि त्याच्यापासूनच काय होतात, हे जे प्रिमॉर्डियल फॉलिकल आहे, हे प्रिमॉर्डियल फॉलिकल काय होतं, डेव्हलप होतं. म्हणजे ते प्रिमॉर्डियल फॉलिकलची पूर्णपणे ग्रोथ होते. आणि ती ग्रोथ झाल्याच्या नंतर नेक्स्ट पॉईंट सांगितला आहे पहा, इच फॉलिकल हॅज इन सेंटर लार्ज प्रायमरी ऊसाईट. प्रत्येक फॉलिकलचा जर आपण विचार केला तर त्याच्या सेंटरला काय असते, लार्ज
प्रायमरी oocyte असते. काय असते? लार्ज प्रायमरी oocyte, आणि ती कशी असते? डिप्लॉइड असते. डिप्लॉइड म्हणजे तिथं 2n असतात, आणि जेव्हा तिथं त्या मायटोटिकली डिवाईड होतात तेव्हा डिप्लॉइडपासून आपल्याला 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेले दिसतात. जेव्हा एग नेस्ट तिथं फॉर्म होतं आहे प्रिमॉर्डियल सेलच्या तिथं किंवा ओगोनियल सेलच्या तिथं एग नेस्ट तयार झालं, त्याच्यानंतर काय होतं आहे? फ्रॉम विच प्रिमॉर्डियल और ओव्हेरियन फॉलिकल, म्हणजे प्रिमॉर्डियल फॉलिकल किंवा ओव्हेरियन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, हे काय होत आहेत? डेव्हलप होतात म्हणजे सगळ्या त्या फॉलिकलची ग्रोथ होते. आणि इच फॉलिकल म्हणजे प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शियरी असेल, इन दी सेंटर लार्ज प्रायमरी oocyte, त्यांच्या प्रत्येक सेंटरला काय असते? एक लार्ज प्रायमरी oocyte असते. म्हणजेच ही एक सेल आहे. oocyte, ऊ मीन्स एग अँड साईट मीन्स सेल, आणि ही डिप्लॉइड असते. कशी असते? डिप्लॉइड असते. इट सराउंडेड बाय सिंगल लेअर ऑफ फ्लॅट फॉलिक्युलर सेल, आणि त्याच्या सराउंडिंगला काय असते? फ्लॅट फॉलिक्युलर सेल तयार झालेली असते. फ्लॅट फॉलिक्युलर सेल म्हणजे इथं दिसतंय पहा, सेंटरला काय आहे? ओम आहे, आणि वरती मी एक डायग्राम दाखवलेली, सेंटरला ओम आणि त्याच्या साईडने काय असतात? फॉलिकल. म्हणजे जर आपण हे एकच फॉर एक्झाम्पल घेतलं आहे, म्हणजे एक जर सेल आपण पाहिली तर त्या सेलमध्ये त्याच्या सेंटरला काय असते? प्रायमरी oocyte असते किंवा ओम असते, आणि हे डिप्लॉइड असते. त्याच्या सराउंडिंगला काय असतात? तर फॉलिकल असतात. मग हे जे फॉलिकल आपल्याला पाहायला भेटतात, इच फॉलिकल इन दी सेंटर, म्हणजे त्यांच्या आतमध्ये काय असते? लार्ज प्रायमरी oocyte, आणि लार्ज प्रायमरी oocyte कशी असते? एकदम डिप्लॉइड असते, आणि याच्या सराउंडिंगला सिंगल लेअर ऑफ फ्लॅट, म्हणजे एकदम फ्लॅट सपाट असा लेअर त्यांच्या भोवताली आपल्याला पाहायला भेटतो फॉलिक्युलर सेलचा. म्हणजे एकदम फॉलिक्युल सारखं त्यांचं काय असतं? स्ट्रक्चर असतं. इथं डायग्राममध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतंय. त्यांच्या प्रत्येक ओव्हेरियन फॉलिकलच्या सराउंडिंगला काय? एक सिंगल फ्लॅट लेअर आहे फॉलिक्युलर सेलचा. त्याच्यानंतर प्रायमरी oocyte हे कसे असतात? डिप्लॉइड, म्हणजे 2n, इट स्टार्ट मिओटिक डिव्हिजन, आणि त्यांच्यामध्ये काय होते? हे जे प्रायमरी oocyte म्हणजे प्रिमॉर्डियल फॉलिकल हे कसे असतात? डिप्लॉइड असतात. म्हणजे हा सेंटरचा पार्ट आहे, म्हणजे सेंटरला फॉलिकलच्या आतमध्ये काय असतात? प्रायमरी oocyte प्रेझेंट असतात. मग हे जे प्रायमरी oocyte आहेत हे काय करतायत? इट स्टार्ट, म्हणजे ते काय होते? त्यांच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन स्टार्ट होते. म्हणजे प्रायमरी oocyte अंडरगोज मिओटिक डिव्हिजन ओव्हर 2 मिलियन्स. जेव्हा मिओटिक डिव्हिजन होते प्रत्येक ओव्हेरियन फॉलिकलमध्ये मिओटिक डिव्हिजन होते, तेव्हा ओव्हर 2 मिलियन ऑफ प्रिमॉर्डियल फॉलिकल, म्हणजे किती प्रिमॉर्डियल फॉलिकल असतात? तर 2 मिलियन प्रिमॉर्डियल फॉलिकल एम्बेडेड इन फिटल ओव्हरी, म्हणजे त्या पूर्णपणे जो फिटस आहे, जी चाइल्ड आहे, त्याच्या ओव्हरीमध्ये जेव्हा प्रायमरी oocyteमध्ये ही डिप्लॉइड आहे, त्याच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन होणार आहे. मिओटिक डिव्हिजन होण्याआधी तिथं किती प्रिमॉर्डियल फॉलिकल प्रेझेंट असतात? 2 मिलियन असतात. किती असतात? 2 मिलियन, अँड अबाउट 1 मिलियन टिल बर्थ. आणि जेव्हा त्या फिटलची काय होते? बर्थ होते. बर्थ झाली की किती होते? 1 मिलियन होतात. म्हणजे आधी होते, बर्थ होण्याच्या आधी ते कसे होते? डिप्लॉइड. प्रायमरी oocyte हे डिप्लॉइड होते. कसे होते? डिप्लॉइड. मग मिओटिक डिव्हिजन झाले की आपण म्हणतो, मिओटिक डिव्हिजन झाले की त्या डिप्लॉइडपासून आपल्याला हॅप्लॉइड सेल तयार झालेले दिसतात. म्हणजे 2n पासून आपल्याला सिंगल n भेटला, म्हणजे अबाउट 1 मिलियन रिमेन टिल बर्थ, म्हणजे पूर्णपणे त्या फिटसची, त्या फिमेल बेबीची बर्थ होईपर्यंत 1 मिलियन जे प्रायमरी oocyte आहेत तेच तिथं आपल्याला त्या फॉलिकल्समध्ये पाहायला भेटतात. आणि लास्ट सांगितलं आहे, ओनली अबाउट 40,000 रिमेन ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी. आणि जेव्हा प्युबर्टी येते त्या फिमेल बेबीला, म्हणजे पूर्णपणे आफ्टर दी एज ऑफ 12th इयर, म्हणजे 12th इयरनंतर ती फिमेल जे आहे त्याच्यामध्ये ज्या प्रायमरी oocyte किती राहत आहेत? तर ओनली 40,000 इज रिमेनिंग, म्हणजे 40,000च राहतात, मिलियन नाही. आता प्युबर्टी आहे म्हणजे 12th इयर काय झाले? त्या बेबीला कंप्लीट झाले, आणि तेव्हा त्याच्यामध्ये ज्या प्रायमरी oocyte राहिल्यात त्या किती राहिल्यात? 40,000. कधी राहिल्या? जेव्हा प्रायमरी oocyte ह्या डिप्लॉइड होते, त्याच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन झाली. आफ्टर दी बर्थ देअर इज प्रेझेंट 1 मिलियन प्रायमरी oocyte, देन ओनली अबाउट इन प्युबर्टी 40,000 प्रायमरी oocyte इज प्रेझेंट. द लार्ज स्केल ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ द प्रिमॉर्डियल फॉलिकल ड्युरिंग ग्रोथ इज कॉल्ड ॲज ॲट्रिसिया. लास्ट कॅरेक्टर सांगितले, मोठ्या
मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन अडथळा येतो ह्या प्रिमॉर्डियल फॉलिकलमध्ये ड्युरिंग दी ग्रोथ. म्हणजे हे सगळे फॉलिकलची ग्रोथ होण्यामध्ये भरपूर असे काय येतात डिस्ट्रक्शन येतात. त्यालाच म्हटलं जातं ॲट्रेसिया. काय म्हटलं जातं? ॲट्रेसिया. त्याच्यानंतर नाव डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. आता हे सगळे फॉलिकल आहेत. डे फर्स्टला प्रिमॉर्डियल फॉलिकल तयार झालं, त्याच्यानंतर प्रायमरी फॉलिकल तयार झालं, सेकंडरी फॉलिकल तयार झालं, डे 12ला टर्शरी फॉलिकल तयार झालं, आणि त्याच्यानंतर जो मॅच्युअर फॉलिकल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्राफियन फॉलिकल. मॅच्युअर फॉलिकललाच काय म्हटलं जातं? ग्राफियन फॉलिकल. डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. हे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या सगळ्यांची डेव्हलपमेंट कुठं होणार आहे? डायरेक्टली इंटू दी मॅच्युअर फॉलिकल. दिट इज कॉल्ड ॲज ग्राफियन फॉलिकल. मग इथं काय होते? ग्राफियन फॉलिकल रिस्टार्ट विथ ऑनसेट ऑफ प्युबर्टी. म्हणजे सगळे फॉलिकल काय होत आहेत? मॅच्युअर होतात ह्या ग्राफियन फॉलिकलमध्ये ऑनसेट ऑफ प्युबर्टी. म्हणजे जेव्हा प्युबर्टी येणार आफ्टर दी एज ऑफ 12 इयर तेव्हाच काय होतात? सगळ्यांचं मॅच्युरेशन व्हायला लागतं. आणि कधी होतं हे मॅच्युरेशन? इच मेन्स्ट्रुअल सायकल इच प्रिमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट ग्रोविंग टू फॉर्म ग्राफियन फॉलिकल. प्रत्येक मंथ म्हणजे 28 days इन एव्हरी मंथ दिस ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर. म्हणजे काय होतं आहे? प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी इच प्रिमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट टू ग्रोविंग. म्हणजे ही फर्स्ट डेचा जो प्रिमॉर्डियल फॉलिकल आहे हा प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला ह्या सगळ्या फॉलिकलला मॅच्युअर करण्याचं काम डे 12 म्हणजे मॅच्युअर फॉलिकलपर्यंत किंवा ग्राफियन फॉलिकलपर्यंत येत असताना त्यांचं मॅच्युरेशन होतं आहे. म्हणजेच काय सांगितलं आहे? डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. हे सगळे फॉलिकल्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट कुठं होते? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. म्हणजे मॅच्युअर फॉलिकललाच काय म्हटलं आपण? ग्राफियन फॉलिकल. इथं रिस्टार्ट होते, परंतु कधी? विथ ऑनसेट ऑफ प्युबर्टी. जेव्हा प्युबर्टी येते तेव्हाच. इच मेन्स्ट्रुअल सायकल इच प्रिमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट ग्रोविंग. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये हे काय होतं आहे? प्रिमॉर्डियल फॉलिकल काय होतं? इट स्टार्ट ग्रोईंग होतं आहे. त्याच्यानंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे सुद्धा काय होत आहेत? डेव्हलप होत आहेत आणि टू फॉर्म ग्राफियन फॉलिकल. आणि त्यांच्यापासून काय होतं आहे? ग्राफियन फॉलिकल तयार होतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे रिप्रोडक्टिव्ह एज. कोणता? रिप्रोडक्टिव्ह एज. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज हा थोडक्यात पार्ट एकदम सिम्पल असा आहे. फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल इट ऑल्सो कॉल्ड ॲज मेनार्क. त्याला काय म्हटलं जातं? मेनार्क बिगिन्स ॲट द एज ऑफ 13 इयर. मेन्स्ट्रुअल सायकल शॉर्ट फॉर्म दिस MC पिरियड. फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल दिस मेनार्क बिगिन्स ऑफ एज ऑफ 13 इयर. कधी त्याची स्टार्टिंग होते? तर 30 इयरपासून. अँड स्टॉप. जेव्हा स्टॉप होते त्याला म्हटलं जातं मेनोपॉज, आणि जेव्हा स्टार्ट होते त्याला म्हटलं जातं मेनार्क. म्हणजे फर्स्ट मेन्स्ट्रुअल स्टार्ट in 13 years it also called as menarche, and it stopped at 45 to 55 year. 45 to 50 इयरपर्यंत ती स्टॉप होते. तिला काय म्हटलं जातं? मेनोपॉज. काय म्हटलं जातं? मेनोपॉज. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले द पिरियड बिटवीन द मेनार्क अँड मेनोपॉज इज कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ फिमेल अँड इट ॲप्रॉक्सिमेटली 32 इयर्स. म्हणजे द पिरियड बिटवीन मेनार्क अँड मेनोपॉज स्टार्ट आणि स्टॉप यांच्यामधला जो पिरियड आहे 13 इयर आणि 45 ते 55 इयर यांच्यामधला जो कालावधी तो किती? 32 इयर्सचा आहे. 32 इयरचा ही त्या फिमेलची रिप्रोडक्टिव्ह एज असते. म्हणजे इट गिव्ज अ चाइल्ड. ती चाइल्ड 32 इयर म्हणजे 32 इयर्स दोन्हींचा मधला जो कालावधी इथपर्यंत ती काय करू शकते? तिची रिप्रोडक्टिव्ह एज असते. इन दिस एज फिमेल टोटली प्रोड्युसिंग अ मॅक्झिमम अबाउट 416 एग्स. म्हणजे या सगळ्या 32 इयर्सच्या पिरियडमध्ये ही फिमेल किती एग्स और ओव्हम प्रोड्यूस करते? मॅक्झिमम अबाउट 416 एग्स. म्हणजे जर 13 मेन्स्ट्रुअल सायकल एका वर्षात होतात. किती? एका वर्षात 13 मेन्स्ट्रुअल सायकल होतात. तर 13 मेन्स्ट्रुअल सायकल एका वर्षात होत असतील तर 32 वर्ष किती मेन्स्ट्रुअल सायकल होतील? तर 32 × 13 इज इक्वल टू 416. म्हणजे एवढे एग्स काय होतात? फॉर्म होतात. म्हणजे 13 मेन्स्ट्रुअल सायकल फॉर्म होतात ह्या 1 इयरमध्ये. त्याला
32 इयरमध्ये किती होत असतील तर मेन्स्ट्रुअल सायकल 416 फॉर्म होतात. म्हणजे इन दिस एज फिमेल टोटली प्रोड्युसिंग मॅक्झिमम अबाउट 416 एग्स म्हणजे एवढे ते काय करतायत तर एग्स फॉर्म करतायत. म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी काय केलेलं आहे तिथं एग्स फॉर्म केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आजचा जो पार्ट आहे हा खूप असा किचकट आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, डायग्रॅमवरून समजून घ्यायचा आहे. आपण आज कॉर्टेक्समधला पार्ट पाहिला आहे. हा जो कॉर्टेक्स आहे या कॉर्टेक्समध्ये फर्स्ट आपण पाहिलं याच्यामध्ये स्मॉल टायनी मासेस असतात, याला म्हटलं जातं ओव्हेरियन फॉलिकल्स. इट कलेक्टिव्हली फॉर्म दी ओव्हा. हे कुठं फॉर्म होतात? ओव्हामध्ये फॉर्म होतात, परंतु एक्झॅक्ट कुठं असतात? डॉर्सल एंडोडर्म ऑफ यॉर्क सॅक. म्हणजे एकदम यॉर्क कॉर्टेक्सच्या आतमधला जो इनर लेअर आहे तिथं आपल्याला पाहायला भेटतात. दीज सेल्स मूव इन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जेव्हा होते तेव्हा ते सेल कुठे जातात? इन गोनॅलल रिजन अँड दिस सेल आर कॉल्ड ॲज ओगोनिया. ओगोनिया इट इज अन मॅच्युअर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल. आणि हा काय करतो? इट गिव्ज प्रायमरी oocyte. तो काय करतो? इट गिव्ज प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte तिथं तयार झाल्याच्या नंतर नेक्स्ट आहे दिस ओगोनिया कंटिन्यू टू ग्रो. म्हणजे याची डेव्हलपमेंट होते ओगोनियाची आणि इट सराउंडेड बाय लेअर ऑफ ग्रॅन्युलोसस सेल. आणि हा ओगोनिया म्हणजेच काय? प्रायमरी oocyte आहे. काय आहे? प्रायमरी oocyte म्हणजे प्रायमरी फॉलिकल लेअर आहे आणि याच्या सराउंडिंगला काय असतो? ग्रॅन्युलोसस सेल्स. म्हणजे इट मेड फ्रॉम ग्रॅन्युल्स अँड ते फॉर्म रुडिमेंट्स ऑफ ओव्हरियन फॉलिकल. आणि जेव्हा ते ओव्हरियन फॉलिकल फॉर्म करतात म्हणजे प्रायमरी oocyte, सेकंडरी oocyte, टर्शरी, देन ग्राफियन फॉलिकल, हे सगळे प्रोसेस जेव्हा फॉर्म होते त्याला काय म्हटलं जातं? oogenesis. oogenesis मीन्स प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एग्स. दिस कॉल्ड ॲज oogenesis. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कॅरेक्टर पाहिलं. इट ऑकर्स मच बिफोर दी बर्थ. ही जी oogenesis प्रोसेस आहे ही बर्थच्या अगोदरच होते. ओव्हरी मॅच्युरेशन होते एंड ऑफ दी प्रेग्नन्सी. म्हणजे 12 वीकच्या जेव्हा कंप्लीट होतं प्रेग्नन्सी 9 मंथची असते, त्याचे शेवटचे जे 12 वीक्स आहेत त्या 12 वीक्समध्ये ओव्हरी फुल्ली मॅच्युअर झालेली असते आणि तेव्हाच त्याच्या आधीच काय होतं? oogenesis ही प्रोसेस होते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपण पाहिलं. ओव्हरी हॅज मोर दॅन 2 मिलियन ऑफ प्रिमॉर्डियल सेल. इन फिमेल ओव्हरी हॅज 2 millions of primordial cells are present. Then outer side cortex, that is germinal epithelial layer, it gives rise to this oogonia, this primary oocyte directly into cortex with the help of egg tubes. कशाच्या सहाय्याने? तर एग ट्यूबच्या सहाय्याने हा जर्मिनल इपिथेलियल सेल काय करतो? ह्या ओगोनियाला प्रायमरी oocyteला डायरेक्टली कुठे एंटर करतोय? तर एग ट्यूबमध्ये. त्याच्यानंतर इच कॉर्ड ॲट दी एंड हॅज राऊंड मास. प्रत्येक जर प्रिमॉर्डियल सेल पाहिलं, प्रायमरी oocyte सेल पाहिल्या, यांच्या सराउंडिंगला आपल्याला राऊंड मास दिसते, त्यालाच काय म्हटलं जातं? एग नेस्ट. फ्रॉम विच प्रिमॉर्डियल ऑर ओव्हेरियन फॉलिकल. त्याच्यामधलेच जे प्रिमॉर्डियल ऑर ओव्हेरियन फॉलिकल हे काय करतात? डेव्हलप. इच फॉलिकल हॅज दी सेंटर लार्ज प्रायमरी oocyte. म्हणजे प्रत्येक फॉलिकल प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल, यांच्या सेंटरला काय असतो? एक प्रायमरी oocyte, एक प्रायमरी एक सेल प्रेझेंट असते, ती डिप्लॉइड असते. कशी असते? डिप्लॉइड असते. आणि ही प्रायमरी oocyte ही सेंटरला प्रत्येक फॉलिकलच्या आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्या सराउंडिंगला एक सिंगल फ्लॅट लेअर असतो, त्याला फॉलिक्युलर सेलचा लेअर असतो. कसला असतो? फॉलिक्युलर सेलचा. त्याच्यानंतर प्रिमॉर्डियल सेलच्या नंतर प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल, यांच्यामध्ये काय होते? मिओटिक डिव्हिजन होते. काय होते? मिओटिक डिव्हिजन होते. आणि मिओटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर जेव्हा 2 मिलियन ओव्हरी प्रत्येक फिमेलमध्ये आपल्याला पाहायला भेटतात, ओव्हर 2 मिलियन प्रिमॉर्डियल फॉलिकल एम्बडेड इन फिटल ओव्हरी. त्या फिटलच्या ओव्हरीमध्ये असते. अबाउट 1 मिलियन रिमेन ॲट द टाईम टिल बर्थ. म्हणजे बर्थ जेव्हा होणार आहे त्या बर्थ झाली की 1 मिलियन राहतात 2 मिलियनच्या. म्हणजे जेव्हा फिटस असेल, जेव्हा जन्मण्याआधी 2 मिलियन प्रिमॉर्डियल फॉलिकल असतात, त्याच्यानंतर मिओटिक डिव्हिजन होते, तिथं 1 मिलियन राहतात. 1 मिलियन नंतर पूर्णपणे जेव्हा त्याला प्युबर्टी येते, 12 इयर कंप्लीट होतात त्या फिमेलला, त्या ओन्ली 40,000 काय राहत आहेत? त्या प्रायमरी oocyte जेव्हा मिओटिक प्रोसेस होते, मिओटिक डिव्हिजन होते, तेव्हा राहतात. त्याच्यानंतर ही सगळी प्रोसेस होत असताना ग्राफियन फॉलिकलपर्यंत येत असताना प्रायमरीकडून सेकंडरीकडून टर्शरीकडून ग्राफियन
कडे येत असताना तिथं काय होतात, डिस्ट्रक्शन येतात, म्हणजे अडथळे येतात. द लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ दिस प्रिमॉर्डियल फॉलिकल ड्युरिंग द ग्रोथ इज कॉल्ड ॲज ॲट्रेसिया. म्हणजे जे डिस्ट्रक्शन प्रिमॉर्डियल फॉलिकलमध्ये येतात त्याला म्हटलं जातं ॲट्रेसिया. त्याच्यानंतर आपण पाहिलं जो ग्राफियन फॉलिकलपर्यंत आपण आलो आहे, द डेव्हलपमेंट ऑफ दिस फॉलिकल इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. पूर्णपणे ह्या फॉलिकलची सगळी ओव्हेरियन फॉलिकल प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी यांची काय होते, डेव्हलपमेंट होते, ग्रोथ होते. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल, म्हणजे त्या मॅच्युअर फॉलिकलमध्ये काय होते, त्यांची डेव्हलपमेंट व्हायला लागते. विथ ऑनसेट ऑफ प्युबर्टी. कधी व्हायला लागते, ऑनसेट ऑफ प्युबर्टी, म्हणजे 12 इयर कंप्लीट झाले की सगळ्यांची ग्रोथ व्हायला लागते त्या ग्राफियन फॉलिकलमध्ये. लास्ट पॉईंट आपण पाहिला, इच प्रीमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट ग्रोईंग. म्हणजे प्रत्येक मेनस्ट्रियल सायकलमध्ये फिमेलमध्ये प्रत्येक मंथला हा प्रीमॉर्डियल फॉलिकल हा काय होतो आहे, ग्रो होत असतो आणि काय फॉर्म करतो, ग्राफियन फॉलिकल. म्हणजे इथं आपल्याला पाहायचं आहे प्रत्येक मेनस्ट्रियल सायकलमध्ये हर 28 डेज, प्रत्येक महिन्यात 28 डेज असतात, त्यावेळी हे प्रिमॉर्डियल सेल काय होतात, त्यांच्यापासून ग्राफियन फॉलिकल तयार करतात, म्हणजेच मॅच्युअर फॉलिकल तयार करतात ह्या सगळ्या प्रोसेसनुसार. त्याच्यानंतर आपण लास्ट पॉईंट पाहिला, रिप्रोडक्टिव्ह एज. काय पाहिला, रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे एक्झॅक्ट रिप्रोडक्शन जेव्हा होते ती एज आपण पाहिलं. फर्स्ट मेनस्ट्रियल सायकल स्टार्ट होते ती 13 इयरला, त्याला मेनार्क म्हटलं. ती स्टॉप होते 45 to 55 इयरला, त्याला मेनोपॉज म्हटलं. आणि द पिरियड बिटवीन मेनार्क अँड मेनोपॉज, स्टार्ट अँड स्टॉपमधला जो पिरियड आहे त्याला म्हटलं जातं रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ फिमेल. रिप्रोडक्टिव्ह एज मीन्स दी गिव्स चाइल्ड. त्याच्यानंतर हा जो अंदाजे किती इयर्स असतात, म्हणजे 13 to 45 to 55 यांच्यामध्ये 32 इयर्स असतात. म्हणजे 32 इयर्समध्ये किती मेन्स्ट्रुएशन होतात, तर एका इयरमध्ये 13 मेन्स्ट्रुएशन पिरियड्स होतात. तर 32 इयरमध्ये किती होत असतील, तर 116 एवढे काय होत आहेत, त्याच्यामधून एग्स आपल्याला फॉर्म झालेले असतात. टुडे वी स्टॉप हिअर, रिमेनिंग पार्ट वी सी टुमारो. डायग्राम इज व्हेरी नेसेसरी, सो ड्रॉ डायग्राम.